सुगरण सुगरण करते संसार सुखाचा। विश्रांतीनंतर माझ्या सगळ्या मैत्रिणींचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। कणकेचा शिरा कसा करायचा हे आपण मैत्रिणीताईकडून शिकणार आहोत। आमची सगळी तयारी सुरूच आहे, तुम्ही पटकन साहित्य लिहून घ्या। साहित्य: कणिक 1 वाटी, दूध 1 वाटी, साखर 2 टेबलस्पून, तूप 2 टेबलस्पून, जायफळ वेलची पूड 1 टीस्पून आणि ड्रायफ्रुट्स। साहित्य तुम्ही लिहून घेतलेलं आहेच आणि आता लगेच आपण सुरुवात करूया कणकेचा शिरा बनवायला। ओके, कणिक घेतलेली आहे। हे गाईच्या दुधाचं तूप आहे, साजूक तूप, पण गाईचं म्हणजे थोडं लो फॅट कोलेस्ट्रॉल म्हणून हे सगळं घ्यायचं आपण। सगळं घ्यायचं। ओके, म्हणून मला वाटतं त्याला थोडा पिवळसर रंग आहे का? हो, गाईच्या तुपाचा। हो आहे। ओके, हे आपण छान गरम करून घेऊया। तूप सगळं वितळलेलं आहे। आता गॅस बारीक करून घेऊया, गरमही झालंय कारण। बर, आणि यात आता थोडी थोडी कणिक आपण सोडूया। बर, आणि आता ही कणिक आपण छान खरपूस भाजून घेऊया। ओके, आता हा बऱ्यापैकी खरपूस झालेला आहे, तर आपण गॅस बारीक करून ठेवूया या साईडला। आणि एका बाजूला आपण दूध तापवायला घेऊया। हे सगळं दूध घेणार आहोत आपण? सगळं दूध घेणार आहोत। हे साधारण 1.5 ते 2 कप दूध आहे। अच्छा, म्हणजे मोठा कप असेल तर 1.5 आणि छोटा असेल तर 2 कप। गरम करूनच घेणार आहोत दूध। हे दूध गरम करून घेणार आहोत आता आपण। आणि यात आपण आपल्याला जशी हवी आहे, आपण जशी जितकी खातो तशी त्या प्रमाणात साखर घालणार आहोत। ज्यांना गोड आवडतं ते थोडी जास्त साखर घालू शकतात। बर, आणि आता ह्याच्यात आपण जायफळ आणि वेलची प्रमाणानुसार घालणार आहोत। ओके, दूध थोडं गरम करून घेऊया। बरं, आणि साखर ढवळून घेऊया। ह्याचा गॅस बंद करायला हवाय का आपण? हां, गॅस बंद करून टाकूया। छान, कारण भाजलंय तू उगाच। झालंय, बऱ्यापैकी खरपूस झालेलं आहे। मस्तच झालंय। हे खरपूस भाजून झालेलं आहे आणि दूध थोडंसं गरम होतंय। तर मला तोवर आता आपण सांग, पुन्हा आपण तुझ्या फिल्मकडे वळूयात। फिल्ममध्ये आणखीन कोण कोण को आर्टिस्ट आहे तुझ्यासोबत? या फिल्ममध्ये माझ्याबरोबर मेन लीड हिरो जे आहेत ते आहेत अशोक शिंदे, आणि त्यात आहेत विजय पाटकर, विजय चव्हाण, नंतर विजू खोटे, दीपक शिर्के, अतुल परचुरे, सविता मालपेकर, संजीवनी जाधव, माधवी जुवेकर, मैथिली वारंग, राघवेंद्र कडकोळ, सुनील गोडबोले, असे बरेचसे। क्या बात आहे, म्हणजे कॉमेडीतले सगळे दिग्गज एकदम एकाच ठिकाणी बघायला मिळणार आहेत। हो हो हो। दूध छान कढत तापलेलं आहे आणि साखरही विरघळली असेल एव्हा ना। तर आता आपण हा दुधाच्या खालचा गॅस बंद करूया। ओके, आणि हा गॅस पुन्हा सुरू करूया। बर, आता एक काम कर, तू हे दूध यात थोडं 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 घालत जा, तसं मी ढवळत जाते। ओके, थोडं घालू? हां, थोडं। जरा झाकण देतेस? ठेव? हां, ठेव। एक 5 ते 7 मिनिटं हे आपण शिजू देऊया। मग आपण ते काढून छान सर्विंग करून घेऊया। तुम्ही पटकन याचा रिकॅप लिहून घ्या। साहित्य: कणिक 1 वाटी, दूध 1 वाटी, साखर 2 टेबलस्पून, तूप 2 टेबलस्पून, जायफळ वेलची पूड 1 टीस्पून आणि ड्रायफ्रुट्स। कृती: प्रथम पॅनमध्ये तूप घालून त्यात कणिक घाला आणि खरपूस भाजून घ्या। एका पॅनमध्ये दूध, साखर आणि जायफळ वेलची पूड घालून मिश्रण एकत्र करा आणि गरम करून घ्या। नंतर गरम दूध कणकेत घालून मिश्रण एकजीव करा आणि त्यावर झाकण ठेवून थोडं शिजवून घ्या। अशा प्रकारे तयार कणकेचा शिरा ड्रायफ्रुट्स घालून सर्व्ह करा।
गरमागरम खमंग असा कणकेचा शिरा तयार झालेला आहे आणि मी तर लगेच खाऊन बघणार आहे. मस्त आलेला आहे. ते खमंग भाजलं गेल्यामुळे ना एक असं चव इतकी मस्त लागते त्या कणकेची. खूप छान. मैथिली ताई, तू इथे आलीस, 2 छान रेसिपीज माझ्या सगळ्या मैत्रिणींना दाखवल्यास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पण जायच्या आधी मला तुला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे, शेवटचा. हा, विचार. की तू आता या फिल्मच्या निमित्ताने ॲज अ रायटर म्हणून इंट्रोड्यूस झालेली आहेत, एक को प्रोड्युसर म्हणून, आणि बऱ्याच भूमिका तू यात वठवल्या आहेस एक ॲक्टर सोडून. तर यापुढे तुला काय करायला आवडेल? नाही, यापुढे मला ॲक्टिंगच करायला आवडेल. कारण मी हाडाची ॲक्ट्रेस आहे लहानपणीपासनं, आणि पुढेही ॲक्टिंगच करत राहीन. हे कसं एक साईड बाय साईड आपली हॉबी म्हणून थोडंसं लिहिलं किंवा थोडंसं क्रिएटिव्ह हेड म्हणून काम केलं, बरं, किंवा प्रोड्यूस केलं, पण ते असं अधनमधनं करत राहीन. बरं, पण म्हणजे माझ्या मैत्रिणीला टेन्शन घ्यायला नकोय, मैथिली जावकर ॲक्ट्रेस म्हणून त्यांना भेटणारच आहे. ओके, तू इथे आली, छान गप्पा मारल्यास माझ्या सगळ्या मैत्रिणींशी, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. काय मैत्रिणींनो, नवीन वर्षाचा हा खास सेलिब्रिटी एपिसोड तुम्हाला कसा वाटला? माझी खात्री आहे तुम्हाला नक्की आवडला असणार आणि या रेसिपीज तुम्ही नक्की करून बघणार आहात. याबद्दल आम्हाला प्रतिक्रिया जरूर कळवा आमच्या या पत्त्यावर. सुगरण, साम मराठी, सकाळ भवन, CBD बेलापूर, नवी मुंबई 400614. ईमेल ॲड्रेस sugran@samtv.com. नवीन वर्षाची सुरुवात अगदी दणक्यात झालेली आहे आणि जसं मी सुरुवातीला म्हटलं की नवीन नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प मी सोडला आहे, तो मी नक्की करणार आहे. पण आता वेळ झाले इथेच थांबण्याची. पुन्हा भेटणार आहोत सुगरणच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. माझ्या ज्या रेसिपी मला नेहमी वाटायचं की सगळ्यांनी कराव्यात, तर ते मला इथे दाखवण्याची संधी मिळते. हो, माझ्या मैत्रिणींना आज पहिली रेसिपी कुठली दाखवणार आहे? मी खिम्याचे समोसे बनवणार आहे. चिकन स्टॉक आपण टाकलंय. हो, बरोबर. त्याच्यातच ते बॉईल केले. हां हां. त्यामुळे ते सगळं चिकनचं पुरेपूर टेस्ट त्याच्यामध्ये आलेले, मस्त आले. मी सुगरण सुगरण करते संसार सुखाचा.